नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीनं मोठी कारवाई केलेली आहे। एका क्लार्कला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र डेरगेला अटक करण्यात आली आहे। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 50,000ची लाच मागितली होती, पण तडजोड केल्यानंतर 35,000 स्वीकारताना एसीबी कडून सापळा रचून ही अटक करण्यात आली आहे। दरम्यान मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावरती सापळा रचून कारवाई झाल्यानं चर्चा झडतायत। नरहरी झिरवळ हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। कृष्णा, थेट मंत्रालयात एसीबीची अशी कारवाई होते, काय अधिक अपडेट? सचिन, आपण पाहतो की एसीबी अशा पद्धतीच्या लाचखोरीच्या कारवाई संदर्भात सापळा कारवाई जी ती सातत्यानं करत असते। मात्र सगळ्याच कारवाईंची चर्चा अशी होत नाही। मात्र मंत्रालयामध्ये दुसऱ्या मजल्यावरती नरहरी झिरवळ यांचा जो विभाग आहे तो अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं सापळा कारवाई झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भोवया उंचावलेल्या आहेत। कारवाई जी झालेली आहे त्या क्लर्कवरती झालेली आहे आणि मेडिकलचा परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000ची लाच या क्लर्कनं मागितलेली होती। राजेंद्र डेंगरे असं त्याचं नाव आहे आणि तडजोडी अंती 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्याला एसीबीने अटक केलेली आहे। मात्र मंत्रालयामध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून अशा पद्धतीची कुठलीही कारवाई झाली नव्हती। मात्र अचानक ती अशी कारवाई झाल्यामुळे आता चर्चा रंगू लागलेली आहे, ती राजकीय सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा आहेत। मात्र ही कारवाई केल्यानंतर आता उद्या आरोपी राजेंद्र डेंगरेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र मेडिकलचा परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000ची लाच ही मंत्रालयामध्ये मागितली जाते आणि एसीबीनं अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये सापळा कारवाई केल्यामुळे त्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण मंत्रालय आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये रंगू लागलेली आहे। धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।